गाईज वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल. सगळं तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सगळे 2-3 दिवस झाले मी ब्लॉग केला नाही, तर आज डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर मी फ्रेश झालो आहे आणि देवपूजा वगैरे माझी झाली आहे आणि आता इथे रेसिपी बनवून घेतली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. सगळं जे बघा चुलीवरती करायला घेतलेलं ढोकला बोलतात. तर आपण जो भात भरडून आणतो ना, तर तो कणी असते, गोड कणी असते, त्याची बनवली जाते आणि याच्यामध्ये बडीशॉपसुद्धा असते. तर हे वर्षामध्ये ना एकदा दोनदा तुम्ही खायलाच पाहिजे. जे लोक गावा ठिकाणी जातात त्यांना तर माहितीच असेल. तर चला रेसिपी झाली तुम्हाला नक्कीच दाखवेल. सगळं जे बघा ढोकला फायनली असं रेडी आलं गे चुलीवरशी काढलं आणि खूप मस्त दिसतोय बघा. तर चला आता ताटामध्ये घेतो आणि मग खाऊन घेतो. सो गाईज आता नाश्ता रेडी आणि मी नाश्ता करायला बसला आणि बघा मस्त कूलर चालू केला आहे. ते बघा नाश्ता मस्त चहा आणि गाईज थोडंसं चहा आणताना ते सांडलं आहे बघा. तर काही एवढा विषय नाही. ते बघा मस्त ढोकला. तर चला खाऊन घेतो. माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि गाईज कोण प्लेटमधून बिलॉंग करतो मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तो गाईज हे बघा असं ढोकला आणि बघा खालची जी लेअर आहे ना ती कडक असते, वरची अशी नरम असते थोडीशी, म्हणजे खालची जी कुरकुरीत असते आणि मधली लेअर आहे ना बघ पंचेस टाईप, ती मस्त अशी माव्यासारखी लागते. खूप मस्त लागते ते खायला. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. तुम्हाला रेसिपी माहिती नसेल ना तर कॉमेंट करा, मी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवेल. तर खूप मस्त लागते. चला मी खाऊ. सो गाईज हे बघा आता लाईट गेलं आणि तुम्हाला कूलर दाखवतो. हे बघा इथे ठेवला आहे. ते बघा असं आहे, त्याचा स्विंगचा मोड आहे. हे बघा स्विंग बटन आणि इथे स्पीडचं बटन आहे ऑन ऑफ आणि 3 स्पीड आहे. हे बघा इथे असा कूलर आहे. तर आता मी तुम्हाला चालू करून दाखवते. लाईटसुद्धा आले. ते बघा सगळं जे बघा एकदम खतरनाकमध्ये हवा लागते आणि काही तुम्हाला आवाज ऐका पहिला हवेचा आवाज तुम्ही बघू शकता कसला येतोय. त्याच्यावरच तुम्ही अंदाज कसला फुल असेल. आणि बघा हे पाते इकडे इकडे होतात. ते स्विंग मोड आहे, तो बंद केले एका जागा राहतात. तर तुम्हाला हवा दाखवतो. सगळी जे बघा एवढी हवा आहे, एकदम मस्त मस्त हवा आहे काही. सगळी माझा नाश्ता तर करून झाला आहे आणि मी टी व्हीला रेसिंगचे व्हिडिओ बघतोय. तर चला नंतर आता मी ब्लॉग करतो. सगळे जे बघा आता 4 वाजले नाही बघा. 4 वाजता नाश्ताच कधी युनिक केला आहे आणि मी जेवणाचा ब्लॉग करायचं विसरून गेले वाटतं. मला स्नेहात आठवत मी आराम करून उठलो आहे. हे बघा चला नाश्ता करून घेतो. भजी आहे, चाय, मिरची. सगळं माझा नाश्ता झाला आणि मी आता चालले फार्म हाऊसवरती. तर चला तिकडे गेलो तुम्हाला आता दाखवतो. तर चला सगळं बघा मला पेरू भेटलाय. चला काढतो आणि अजून एक भेटलेला पिकलेला आणि तो पोपट्याने खाल्ला होता. तर चला हवाला काढतो होता. सगळं हा बघा पेरू भेटलाय पिकला इकडे, मस्त गोड आहे, गोड पेरू. आणि बघा सूर्य. सगळं जे बघा मला आंबा भेटला आहे आणि हा जस्ट पिकला आहे बघा. इकडं कच्चं आहे पण इकडं पिकलं आहे बघा. तर मस्त खाऊन घेतो, गोड असेल. चला खाऊन पहिले धुतो मग खातो. सगळं जे बघा फुल झाडं. तर थांबा कॅमेरा पुसू दे. हे बघा कुठे गेलता, कुठे 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 गेलता, कुठे गेलता. सगळं जे बघा फुल झाडं कसली भारी फुलं आलेत पाणी म्हणून. हे बघा हे सुद्धा बघा. आणि काही जे बघा याला कुठे कुठे फुलं असायची तर अर्धी फुलं तर हे सून गेले. आणि हे बघा अशी फुलं मस्त धरलेत आणि अशी फुल झाडं बघायला ना खूप मस्त वाटते बघा. तिकडे सुद्धा आहे झाडं बघा ना कसली उंच उंच मस्त झालेत. खूप छोटी छोटी लावली होती. इकडे सुद्धा आहे. इकडे हे बघा कागदी फूल. तर हे बघा ऑरेंज कलरचं आहे. आमच्याकडे व्हाईट पण होता पण आता व्हाईटवाला राहिला नाही. आणि पिंक आहे, पिंक तर कॉमनच आहे. हे बघा मस्त ऑरेंज आहे. आणि असे जे वेगवेगळे कलर आहेत पिंक सोडून ते रिअर कलर असतात. मला वाटतं त्याच्यामध्ये ब्लूसुद्धा कलर असेल. ते बघा. आणि हे बघा हे दुसरं झाड आहे, काही सदाफुली का माहिती नाही काय बोलतात. आणि तिकडे जो झाड दिसतोय ना तो एकदम लास्टचा कागदी फुलांचा. मला दाखवतो मी. बघा
हे बघा गुलाबी कागदी फुलं. तर हा ना रिअर नाही आहे, म्हणजे कॉमन आहेत. हे बघा असं आहे. आणि हे केलीचं झाड आहे, तर कधी केले ते काय माहिती. आणि काय जे बघा जांभळं पिकलेले आहेत, पण कच्ची आहेत. तर पिकलं आपण येऊ काढायला आहे बघा. हे बघा कच्ची कच्ची किती जांभळं आहेत. वरती पण आहे तिकडं. तर तशी रात जांभळांची झाडं आहेत, म्हणजे रात जांभळं धरले पण आली नाही. आणि हे बघा ह्यो आंबा सुद्धा काय आला नाही गाईच. आणि गाईज ना मी एवढे दिवस ब्लॉग नव्हतो करत, तर माझी इच्छाच नव्हती ब्लॉग करायची. आणि आज ब्लॉग करायला घेतलाय. हे बघा सूर्यदेवता. आणि हे बघा लक्कीचा तर काय चाललंय, जे बारीक बारीक झाडं असतात ना लावलेली, हा तोडून टाकतो बाजूला. चल इकडं, चल 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 इकडं इकडं चल चल इकडं. नाही गाईज हा बघा पेरूचं झाड, याला सुद्धा पेरू येतात, पण ते निम्म तर खराबच असतात का. आणि तुम्हाला हे दाखवतो बघा. हे फलं गाईज तुम्हाला माहिती असेल, मी एक ब्लॉगमध्ये दाखवलेत. तर ज्याही तो ब्लॉग भेटला त्यांनाच माहिती असेल. ते बघा सुद्धा आहे, पण एकच फुल झालं आहे मोजून. आणि बघा हे माझ्या मागच आहे. म्हणजे बघा हा फुल, नाव विसरलं आता, पण मस्त वास असतो. याचा गजरा वगैरे बनवला जातो. आणि गाईज अरे झूम झालं आहे. आणि गाईज जो लक्की आहे ना, इकडे आलं खूप खेळतो. तो गाईज इकडे बघा तुम्हाला वांगा दाखवतो. तो बघा नॅचरल वांगा आहे, घरची भाजी गाईज ही. तर हे बघा छोटे छोटे धरलेत इकडे. हे बघा ते घरची भाजी, इकडे सुद्धा धरलं गाईज वांगा. हे बघा इकडे पण आहेत बारीक बारीक आहेत. तर ही घरची वांग्याची भाजी खायला ना खूपच मजा येते. तर मी नेहमी ब्लॉगमध्ये कधी कधी दाखवलेली आहे कोणतरी ब्लॉगमध्ये. ते बघा अशी मस्त घरची बिना खताची नॅचरल भाजी आहे. आणि इकडे सुद्धा होते पालक वगैरे, भेंडी पण भेटते थोडीशी. एक माणसाची भाजी भेटते म्हणजे तो माणूस मीच. ते बघा अशी वांगे वगैरे भेटतात. जे बघा मक्का लावला होता एकदम बारीक बारीक. तर मक्काचा बी लावला तर कुठं मक्का झाला आहे. आणि ने बघा ऑनलाईन ऑर्डर केलेला बी वांग्यांचा, ते ते लावले. तर टोटल 9 आहेत. 1 2 3 4 5 6 आणि इथे तोडते बघा काय अवस्था केली लकीने. तर ही वांगी झाल्यासुद्धा मी तुम्हाला एक दिवस दाखवेल. इकडे सुद्धा काहीतरी आहे. अरे मिरचीचं बी दिसते, म्हणजे त्या मिरची असेल कदाचित. तो काय जिथे बघा आंब्याचं झाड. आणि हे काय मका आहे. हे बघा असं लाईनीत लावलेत झाड आणि मका. तर आता काहीच मला काम दिलं पप्पाई. ते बघा हे टिपक सिंचर आहेत ना, टिपक बोलतात, मला नीट नाव नाही बोलते. ते जे टिपक आहेत ना काहीच, त्यांना अशी सवय लागली आणि चालत नाही. त्यांना खोलाचे आणि खोलून हे करायचे. हे बघा जे सवाल आहे ना ते अटकलेले असते, काढायचे. ते मी तुम्हाला एक खोलून दाखवतो. ते बघा इथं कसलं हा मक्काच आहे काय जो पण. ते बघा असं खोलायचा. ते बघा अरे नाही जे बघा पाणी बघा किती आहे.
आणि गाईज खोलल्यानंतर इथं क्लीन करायचे यांना याच पाण्यामध्ये. अँड गाईज जो बघा फिल्टर आहे हो, मिनी फिल्टर, याला पण क्लीन करायचे. याच्यामध्ये घाण अटकलेले असते. हा फिल्टर असतो ना गाईज, म्हणून हे खराब होत नाही. हे बघा. आणि गाईज फिल्टर म्हणजे बघा, फिल्टर नसलं ना एवढा पाणी एकदम स्पीडमध्ये येतो. हे बघा, तर म्हणून फिल्टर असतो. फिल्टर आहे का स्पीड कंट्रोलर आहे माहीत नाही. ते बघा झाला क्लीन. त्याच्यामध्ये भरतो मी. अरे एका हातात कॅमेरा आहे गाईज, तर हा बघा असा भरून घ्यायचं आहे बघा. अरे ब्लर झाला बघ. ते बघा असा भरला की परत त्याला फिट करून घेतो आहे बघा असा. तर आता मला काय असा कॅमेरा धरून व्हिडिओ करते नाही बघा. एकदम ऑन झाला, एकदम मस्त आहे बघा. तर चला काय, तर ते इथून मला जायचे डायरेक्ट तिथपर्यंत, तर मी करून घेतो, मग नंतर ब्लॉग करतो. तर चला. मी ना आता मोबाईल ठेवायला झालं शेडमध्ये, कारण की मोबाईल सांभाळून येतं करते नाही ना. मस्त गार हवा सुटले आणि लक्कीचं तर काही एकटाच खेळत बसतो बघा. मग अशी पण केलं तर माकले पार. तर चला तर मोबाईल सगळं. आता मी जस्ट इथे येऊन बसलोय आणि मी 5:15ला घेतलेला करायला हे काम. आणि आता 5:45 झालेत, म्हणजे मला पूर्ण अर्धा तास कंप्लीट लागला. अर्धा तासापेक्षा जास्तच लागला आहे, कारण की मी 5:13 गेलो आणि आता 5:46 का 47 झाले आहेत. म्हणजे जास्तच झाला, अर्ध्या तासापेक्षा जास्त काम केला. आणि मला वाटलं होईल 15-20 मिनटामध्ये, तर अर्धा तास गेला आहे. पूर्ण एकदम चालू केले, एकदम गाल वगैरे बसले होते याच्यावरती, तर मस्त स्वच्छ केले आणि मग नंतर लावले. आणि लकीचा तर वेगळाच चालला होता, तर जरा तर थोडंसं मी बसतो आणि मी टाईम लॅप व्हिडिओसुद्धा केला, दाखवला. बोललो झालं तर झालं, तर मस्त आला व्हिडिओ, मी बघितला. तर तो सुद्धा ब्लॉगमध्ये ॲड करेल. तर मी सध्या आता बसतो आणि मग नंतर ब्लॉगला कंटिन्यू करतो. सो गाईज आता हे बघा, लकी ते काय करत असेल आणि काय नाही हो. तेव्हा काही काडी घेतली, आता याला वाटतं मी पलवील. ते बघा यो पलवतो, तर त्याच्या अंगावून भोंगा ती काठी आहे. तर थांबा आता घेतो मी. भेटली धर. हे बघा किती माखले गाईज बघा. हे बघा एकदम चिखलामध्ये लोळत होता मग अशी बघितलं तुम्ही. ह्या घेऊन बसते कचरा तो, तर तो पालासुद्धा जालाचे. ते बघा खेळू दे गाईस त्याला. तर झालं, तर मी बॅक साईडला झालो बंगल्याच्या. तर सगळं बघा बंगल्याची बॅक साईड. आणि बघा इकडे मस्त भाजीपाला लावला आहे. तर मला कॉमेंटमध्ये सांगा ही कसली भाजी आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवली कसली भाजी आहे. इथे सुद्धा केलीच आहे, 2 वर्ष आले तरी केली आली नाही. आणि हे बघा ते जेवढा पण पाला दिसतो ना तिकडचा यो सगळा, तर मी क्लीन करतोय. तर क्लीन झाल्यावर तर तुम्हाला दाखवेल. सगळं जे बघा क्लिनिंग झाले आणि खूप मस्त दिसतं आता. आणि हे बघा लकी, तर गाईच हे बघा गंमत बसल्याने हे बघा कचरा आणला आहे आणि ओरल मस्त साफ झाला आहे बघा. आणि गाईज हे बघा मला किती घाम फुटला, मी खूप दमलो. तर त्याला आता पाणी वगैरे पितो आणि घरी जातो. हे बघायचं काय चाललंय. हे बघायचं फूल गाईज
हे बघा एवढी शेकटाची शेंगा सुद्धा पाडलेत, मागं झाड आहे शेकटाच्या शेंगाचा अजून सुद्धा भेटतात आणि मस्त कवल्या कवल्या शेंगा भेटल्यात. अँड काही आम्ही नेरळला जाणार आहोत काहीतरी मच्छी वगैरे आणू वाव वगैरे, तर त्याच्यासाठी मस्त जे टाकते ना खूप मस्त लागते. तर तुम्हाला संध्याचं जेवणसुद्धा दाखवेल. सगळं जे बघा जेवण मस्त मासे आहेत. तर हे बघा रस्सा भात तर ते शेंगा आणल्या होत्या तर ते नाही टाकलं तर त्याला मस्त जेवण घेतं. माझा आवाज तुम्ही बघू शकता की मला माझ्या तोंडात पाणी सुटलं आहे. तर चला तुम्ही पण जेवायला.